नमस्कार. रुद्र डेअरी फार्ममध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपला पाडवा आहे. सर्व शेतकरी बांधवांना, पशुपालकांना दीपावलीच्या पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण जो दिवाळी पाडव्यानिमित्त आपल्या फार्मवरती जी ऑफर देणार आहोत ती सर्वांना आपण सांगणार आहोत. काही बाकी फार्मवाल्यांनी कोणी ऑफर ठेवली, 5 गाई खरेदी केल्या 1 कार रोड फी, कोणाचा ट्रान्सपोर्ट खर्च फार्मवाला देणार. तर आपण थोडी वेगळी ऑफर ठेवली आहे. वेगळी म्हणजे फसवी ऑफर अजिबात नाही. ज्या गाई आहेत, आज पाडवा आहे, आज पाडव्यानिमित्त ज्या शेतकऱ्यांना गाई बुक करायच्यात, ज्यांना खरेदी करायची, फक्त पाडव्या दिवशी एका दिवसापुरतं ज्या गाई शेतकऱ्यांना बुक करायच्यात त्या एका दिवसासाठी खरेदी आणि खर्च फक्त आपण घेणार आहोत. 1 रुपयाही आपण त्याच्यात प्रॉफिट ठेवणार नाहीत. जर ह्याच गाई जर परवा घ्यायला गेल्या तर त्याच्या 1-2-3 हजार रुपयांनी किमती वाढतील. म्हणजे पाडव्यानिमित्त आपण शेतकऱ्यांसाठी ऑफर ठेवली ना, ती फक्त खरेदी आणि खर्च. त्याचं कारण असं आहे की शेतकरी राजा वर्षभर आपल्याला आपल्या फार्मला व्हिजिट देऊन गाई खरेदी करून आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात साथ देतो. त्यामुळं आपण दिवाळीनिमित्त सर्व शेतकऱ्यांसाठी, पशुपालकांसाठी ही ऑफर ठेवलेली आहे. आपल्या गाई ज्या व्हिडिओच्या माध्यमातून पसंत असतील, आज पाडव्यानिमित्त ज्यांना कोणाला या गाई पसंत असतील, आज पाडव्याच्या दिवशी ज्या गाई असतील त्या आपण फक्त खरेदी आणि खर्च तेवढा घेऊन आपण देणार आहोत. ना नफा ना तोटा ह्या उद्देशाने आपण म्हणजे आजच्या दिवस आपण पाडव्यानिमित्त ऑफर ठेवलेले आहे. तर आपण ज्या आपल्याकडं गोमाता विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या आपण एक एक करून ज्या सर्व दाखवून सगळे डिटेल एक एक गाईची करून सांगू. त्याप्रथम आपल्या फार्मवरती ज्या गाई खरेदी केल्या जातात, तर जर वेलेली गाय असेल 2 टाईम 3 टाईम 4 टाईम आपण मिल्किंग करून देतो. जर गाभण गाय असेल सडमुखी आणि अंगपडीच्या पूर्ण खात्रीत राहतो. त्यानंतर ट्रान्सपोर्ट असेल आपण घरपोच करतो. व्यवहार झाल्यानंतर कोणाला यायला जमणार नसेल तर आपण त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या हाताने चेक करायचं, मग आपल्या गाडीवाल्यावर पेमेंट द्यायचं. ती पण आपल्याकडं आपल्या फार्मची सिस्टीम आहे. चला तर आपण ज्या गोमाता आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या एक एक करून क्रमवारी दाखवू. ही आपल्या फार्मवरची 1 नंबरची गाय आहे. मोठ्या मापाची प्युअर ब्लड लाईनमध्ये 3ऱ्या व्यताला जाण्याला आहे. अजून एक 10 ते 12 दिवस वेळ आहे या गाईला. एकदम प्युअरमध्ये ह्या गाईची आपण किंमत तशी 80,000 रुपये सांगतो आहे. फायनल आपल्याला याचा व्यवहार 71,000 रुपयाला करायचा आहे. पण जर कोणाला जर पाडव्यानिमित्त घ्यायची असेल, खरेदी करायची असेल, तर आपल्याला ही गाई 65,000 रुपयाला खरेदी आणि खर्चासकट येऊन पडलेली आहे. तर उद्या म्हणजे आज पाडव्यानिमित्त जर कोणी खरेदी केली तर ही गाय आपण फायनल 65,000 रुपयाला देणार आहोत. ही आपल्या फार्मवरची 2 नंबरची गाय आहे. लिलडीमध्ये पहिल्याच व्यताला जाण्याला आहे. 4 जाते. अजून दूध 10 ते 11 लिटर दुधाची कॅपॅसिटी राहील. ही गाय आपण तशी आपण किंमतीची 65-70,000 रुपये सांगतो आहे. कोणी जर आलं तर आपल्याला 55,000 रुपये द्यायची. पण पाडव्या दिवशी जर बुकिंग झालं किंवा व्यवहार झाला तर ही फायनल आपल्याला 51,000 रुपयाला या गायचा आपल्याला व्यवहार करायचा आहे. ही गाय आपल्याकडं 3 नंबरची गाय आहे. प्युअरमध्ये पहिल्याच व्यताला जाण्याला आहे. 6 दाते. दुधाची कॅपॅसिटी एक 10 ते 11 लिटर राहील. सणायला अजून एक 8 ते 10 दिवस वेळ बाकी आहे. गाईचे सडही काळे आहेत आणि गाय प्युअरमध्ये एकदम. ह्या गायची आपण 65-70,000 रुपये किंमत सांगतोय. जर कोणी शेतकरी आला तर 55,000 रुपयाला आपल्याला व्यवहार करायचा आहे. जर पाडव्यानिमित्त जर खरेदी केली शेतकऱ्याने ऑफरमध्ये तर ह्या गाईचा आपल्याला फायनल 50,000 रुपयाला व्यवहार म्हणजे आपल्याला खरेदी खर्च वाला ना नफा ना तोटा या हिशोबाने आपल्याला द्यायची. ही गाय आपल्या फार्मवरची 4 नंबरची गाय आहे. 2ऱ्या व्यताला जाण्याला आहे. 12.5 अंतर पाहू शकता. मोठ्या मापाची प्युअरमध्ये. अजून जाण्याला एक 10 दिवस वेळ बाकी आहे. ह्या ज्या गायची आपण किंमत ठेवलेली आहे आपण 70 सांगतो, 65 सांगतो. 60,000 रुपयाला या गायचा व्यवहार करायचा आहे. जर कोणी पाडव्यानिमित्त या गायचा व्यवहार केला तर आपल्याला फायनल 53,000 रुपयाला या गायचा व्यवहार करायचा आहे. ही गाय आपल्या फार्मवरची 5 नंबरची गाय आहे. 2ऱ्या व्यताला जाणारा आहे. शांत समाधान एकदम. 12.5 अंतर पाहू शकता. काबरागीरमध्ये आणि 6 जाते दाताला. दुधाची कॅपॅसिटी एक 9 ते 10 लिटर राहील. त्या गायची आपण किंमत 60-65,000 रुपये सांगतो. फायनल 48,000 रुपयाला जे पाडव्यानिमित्त आपण ऑफर ठेवली त्या ना नफा ना तोटा या हिशोबाने 48,000 रुपयाला या गायचा आपल्याला व्यवहार करायचं आहे. आणि जर तसं जर पाडव्यानंतर जर खरेदी केली तर ही फायनली 51,000 रुपयाला व्यवहार होईल. ही जी गाय आहे आपल्या फार्मवरची 6 नंबरची गाय आहे. 4 दाते. पहिल्याच व्यताला जाणलेली आहे. आज पाठच खाली झालेली आहे.
प्युअरमध्ये एकदम। तर ही गाय तशी किंमत 55-60 हजार रुपये सांगतोय आपण। पाडव्यानिमित्त जर खरेदी केली पाडव्याच्या दिवशी तर हे गाईचा फायनल आपल्याला 41,000 रुपयाला व्यवहार करायचा आहे। दूध काढायला एकदम शांत समाधान आहे आणि तशी जर पाडव्यानंतर खरेदी करायची म्हणलं तर फायनल आपल्याला 45,000 रुपयाला या गाईचा व्यवहार करायचा आहे। ही जी गाय आहे आपल्या फार्मवरची 7 नंबरची गाय आहे। ही गाय पहिल्याच वेताला जाणायला आहे। हिला अजून एक 10 ते 12 दिवस वेळ बाकी आहे। प्युअरमध्ये मोठ्या मापाची 12.5 महिन्यानंतर पाहू शकता। ह्या गाईची आपण तशी किंमत 60,000 रुपये सांगतोय। पाडव्यानिमित्त जर व्यवहार झाला पाडव्याच्या दिवशी शेतकरी ऑफरमध्ये तर ऑफरमध्ये ही गाय आपल्याला 45,000 रुपयाला नाना पाना तोटा या हिशोबाने द्यायची आणि पाडव्यानंतर जर व्यवहार झाला तर फायनल 49,000 रुपयाला या गायचा व्यवहार आपण करू। ही जी गाय आपल्या फार्मवरची 8 नंबरची गाय वेलेली आहे दुसऱ्या वेताला। हिचं काय झालं आहे ट्रान्सपोर्टमध्ये येताना वासरू एक्सपायर झाले। आता 3-3.5 लिटर एक टायमाला दूध चालू आहे। 6 लिटर कोणी पण 2 टायमाला येऊन पिळून घेऊन जायचं। एकदम दूध काढायला शांत समाधान आहे। ही गाय ऑफरमध्ये ही गाय आपण ह्या गायचं फायनल 21,000 रुपये व्यवहार करायचं आहे आपल्याला। कोणी पण येऊन 2 टाईम 4 टाईम पिळून घेऊ शकतं किंवा व्हिडिओ मागून घेतला तरी चालते। आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना व्हिडिओ पाठवू दूध काढताना म्हणा किंवा लाईव्ह मिल्किंग करताना व्हिडिओ कॉलवर जर दाखवायची वेळेला तरी दाखवू आपण। काय आपल्या फार्मवरची 9 नंबरची गाय आहे। दुसऱ्या वेताला जाणायला आहे। 12.5 अंतर पाहू शकता। एक 10 ते 12 दिवस वेळ बाकी आहे। दुधाची कॅपॅसिटी एक 8 ते 10 लिटर राहील। एकदम शांत समाधान गाई आहे। ह्या गाईची आपण पाडव्यानिमित्त फायनल आपल्याला म्हणजे नाना फाना तोटा 41,000 रुपये येऊन पडलेली आहे। तशी आपण किंमतीची जर 2 दिवसांनी घ्यायला जाल तर आपल्याला फायनल 45,000 रुपयाला आपण व्यवहार करू। ही जी गाय आहे आपल्या फार्मवरची 10 नंबरची गाय आहे। ही दुसऱ्या वेताला जाणायला आहे। अजून एक 8 ते 10 दिवस वेळ बाकी आहे। ह्या गायची आपण सडमुखी अंगपडीच्या पूर्ण खात्रीत राहतोय आणि ही गाय पाडव्यानिमित्त ऑफरमध्ये म्हणजे जे आपला खरेदी खर्च आहे त्यानुसार आपण 38,000 रुपयाला या गायचा व्यवहार करणार आहोत। आणि जर परवा दिवशी समजा 2 दिवसांनी खरेदी करायची म्हणलं समजा पाडवा झाल्यानंतर तर ही गाय जी आहे ती आपण 42,000 रुपयाला या गायचा व्यवहार करू। ही आपल्या फार्मरची 11 नंबरची गाय आहे। मोठ्या मापाची एक 10 ते 12 दिवस वेळ बाकी आहे। तिसऱ्या वेताला जाणायला आहे। ह्या गाईचे खरेदी खर्च जो आहे ऑफरमध्ये समजा पाडव्याचा तर ही गाय आपण 48,000 रुपयाला देणार आहोत। जर पाडव्यानंतर व्यवहार झाला तर फायनल 51,000 रुपयाला या गायचा व्यवहार करू। तिसऱ्या वेताला जाणायला आहे। या गायची दुधाची कॅपॅसिटी एक 10 ते 12 लिटर राहील। मोठ्या मापाची गाय आहे। जी गाय आपल्या फार्मवरची 12 नंबरची गाय आहे। आज सकाळीच खाली झालेली खाली कोंड आहे या गायला। ह्याला आता 3-3.5 लिटर चिक चालू आहे। ही लाल बांडीमध्ये आहे। आजच वेल्यामुळे थोडं वासरामुळे येड्यानी करते। तर ह्या गाईला 3-3.5 लिटर चिक निघला सकाळी। दुधाची कॅपॅसिटी एक 8-9 लिटर राहील। ह्या गाईचा आपल्याला व्यवहार जो आहे तो आपल्याला 42,000 रुपयाला करायचा आहे। पण जर कोणी पाडव्यानिमित्त जर खरेदी केली तर ही गाय आपल्याला फायनल 37,000 रुपयाला द्यायची। ही जी गाय आहे आपल्या फार्मवरची 13 नंबरची गाय आहे। लिलडीमध्ये आपण सडपारंबे पाहू शकता। अजून एक 10 ते 12 दिवस वेळ आहे जाणायला। एकदम प्युअरमध्ये सडपारंबे पाहू शकता। ही गाय आपण जर पाडव्यानिमित्त कोणी व्यवहार केला तर फायनल 50,000 रुपयाला द्यायची आणि जर परवा दिवशी व्यवहार झाला समजा जे आपल्या पाडव्यानंतर तर ही गाय आपण 55,000 रुपयाला देणार आहोत। ही जी गाय आपल्या फार्मवरची 14 नंबरची गाय आहे। चौथ्या वेताला जाणायला आहे। मिडियम मापाची आहे। कोणी शेतकऱ्याला कमी दुधाची अपेक्षा आहे ज्याचं बजेट कमी आहे दूध कमी लागते एकदम शांत समाधान आहे एक 8 ते 10 दिवस जाणायला वेळ आहे तर ही जी गाय आहे आपण पाडव्या ऑफरमध्ये ही गाय फायनल 31,000 रुपयाला आपल्याला या गायचा व्यवहार करायचा आहे। नाना पाना तोटा या हिशोबाने आपण 31,000 रुपयाला देणार आहोत। तशी जर खरेदी केली तर ही 35,000 रुपयाला आपल्याला या गायचा व्यवहार करायचा आहे। आपल्या फार्मवर आपण जी आज ऑफर दिलेली आहे ती कोणी शेतकऱ्यांना फसवण्यासाठी म्हणजे फसवी ऑफर ठेवलेली नाही। आपण जे आहे ते रिअलमध्ये सांगून ऑफर ठेवलेली आहे। कारण शेतकऱ्यांनी आपल्याला भरभरून आशीर्वाद दिलेला आहे। वर्षभर शेतकरी राजा आपलं सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्यात त्यामुळे आपण ही पाडव्यानिमित्त ऑफर ठेवलेली आहे। ही जी गाय आहे आपल्या फार्मवरची 15 नंबरची गाय आहे। दुसऱ्या वेताला जाणायला आहे। अजून एक 20 ते 25 दिवस वेळ बाकी आहे। ही गाय आपण पाडवा ऑफरमध्ये 41,000 रुपयाला ठेवलेले आहे। तसं 45,000 रुपयाला या गायचा आपल्याला
व्यवहार करायचा आहे, शांत समाधान एकदम. आणि अजून एक 20-25 दिवस वेळ आहे गाईला. ही जी गाय आहे ती आपल्या फार्मवरची 16 नंबरची गाय आहे, दुसऱ्या वेताला जाण्याला आहे. ही गाय अजून 20 ते 25 दिवस वेळ बाकी आहे. ही गाईचा आपण पाडव्याच्या मुहूर्तावर जे ऑफरमध्ये गाय आहे त्या ऑफरमध्ये 45,000 रुपये द्यायचे आपल्याला. तसा या गाईचा व्यवहार 48,000 रुपयाला होईल. ही जी गाय आहे आपल्या फार्मवरची 17 नंबरची गाय आहे, वेलेली आहे. हिला आता 4.5 लिटर दूध चालू आहे. खाली या गाईला खोंड आहे, एकदम दूध काढायला शांत समाधान आहे. जर कोणाला व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण तो पाठवू शकतो दूध काढलेला. आणि ही पाडव्यानिमित्त आपण 45,000 रुपये देणार आहोत. तसा 48,000 रुपयाला या गाईचा व्यवहार होईल. ही जी गाय आहे आपल्या फार्मवरची 18 नंबरची गाय आहे, वेलेली आहे. या गाईला खाली खोंड आहे, एक कालच खाली झालेली गाय ही, आता चिकट चालू आहे. दुधाची कॅपॅसिटी एक 9 ते 10 लिटर राहील. ही गाय फायनल आपल्याला म्हणजे पाडवा ऑफरमध्ये 45,000 रुपयाला आपण ठेवलेले आहे. तसं जर कोणी व्यवहार केला तर 49,000 रुपयाला या गायचा व्यवहार होईल. ही जी गाय आहे आपल्या फार्मवरची 19 नंबरची गाय आहे. हिला अजून जाण्याला एक 10 ते 12 दिवस वेळ आहे. मोठ्या मापाची आहे, एक 11 ते 12 लिटर दुधाची कॅपॅसिटी राहील या गायची. ह्या गाईचा जो पाडव्यानिमित्त व्यवहार आहे आपण 57,000 रुपयाला देणार आहोत. तसा जर व्यवहार केला कोणी पाडव्यानंतर तर 60,000 रुपयाला या गायचा व्यवहार होईल. आज ज्या किमती सांगितल्या त्या पाडव्यानिमित्त ना खरेदी आणि खर्च ना नफा ना तोटा या हिशोबाने आपण किमती सांगितल्या. ही जी गाय आपल्या फार्मवरची 19 नंबरची गाय आहे, वेलेली आहे. 20 नंबरची ही गाय 20 नंबरची गाय आहे आपल्या फार्मवरची. तर ही गाय वेलेली आहे, हिला खाली कारवड आहे. आता 4.5 लिटर दूध भरतं, म्हणजे 8-9 लिटर दूध चालू आहे. अजून दुधाला वाढेल, 1-2 लिटर वाढेल. तर ह्या गायची आपण पाडव्यानिमित्त ऑफर 50,000 रुपये ठेवलेले आहेत. तसे आपल्याला या गायचा 55,000 रुपये व्यवहार करायचा आहे, प्युअरमध्ये आणि मोठ्या मापाची गाय एकदम. ही जी गाय आपल्या फार्मवरची 21 नंबरची गाय आहे, लिलेडीमध्ये वेलेली गाय आहे. हिला खाली कारवड आहे. आत्ता 5-5 लिटर दूध चालू आहे, 10 लिटर 2 टायमात दूध चालू आहे. एकदम प्युअरमध्ये मोठ्या मापाची. आपण दुसऱ्या फार्मवर कुठं गेलं तर लाखांनी 80-90 किंमत सांगतात. तर आपल्या फार्मवर ही जे आपल्याला नाना फार्म तोटा हिशोबाने आपल्याला 56,000 रुपयाला ही गायचा व्यवहार करायचा आहे. जर परवा दिवशी म्हणजे पाडव्यानंतर जर व्यवहार केला तर ही गाय आपल्याला फायनली 61,000 रुपयाला द्यायची. 22 नंबरची गाय वेलेली आहे. हिला खाली कारवड आहे, काबरागीरमध्ये. आता 4-4 लिटर दूध भरतं आहे. अजून दुधाला वाढेल, 2 ते 3 दिवस झाले झालेली. खाली कारवड आहे या गाईला. तर आपण पाडव्याच्या ऑफरमध्ये ही फायनल 45,000 रुपयाला द्यायची. आणि तसे जर व्यवहार केला पाडव्यानंतर तर ही 48,000 रुपयाला या गायचा व्यवहार होईल. ही जी गाय आहे आपल्या फार्मवरची 23 नंबरची गाय आहे. ही पण गाय वेलेली आहे, हिला खाली खोंड आहे. आता एक 3-4 दिवस झाले जनलेली आहे. आता 4-4 लिटर दूध चालू आहे. आपण ही पाडव्यानिमित्त ऑफरमध्ये 44,000 रुपये ठेवलेले आहे. आणि जर पाडव्यानंतर व्यवहार केला तर 48,000 रुपयाला या गायचा व्यवहार होईल. आपल्याकडं आज 2 कारवडे उपलब्ध आहेत, ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू. ही जी 1 नंबरची कारवड आहे, तर ही कारवड आपल्याला फायनल पाडवा ऑफरमध्ये 8,000 रुपयाला या कारवडीचा व्यवहार करायचा आहे. तसं त्यानंतर एक 10,000 रुपयाला या कारवडीचा व्यवहार होईल. ही कारवड पाडवा ऑफरमध्ये आपण 10,000 रुपये ठेवलेले आहेत. तशी जर घ्यायला गेलं तर 12,000 रुपयाला या कारवडीचा व्यवहार होईल. आपल्या फार्मवरती ज्या गोमाता उपलब्ध असतात, आपण कसल्याही प्रकारच्या आजारी गाय आणत नाही किंवा विकतही नाही. कोणीतरी अफवा उठवतं, कमी किमतीत देतात म्हणजे काहीतरी फॉल्ट असेल किंवा काय. तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता, गाई आता सर्व गाई चारा खातात, सगळं व्यवस्थित रोध करतात, पाणी पितात. त्यामुळं शेतकऱ्यांनी गोपालकांनी कसलंही टेन्शन बाळगायचं नाही. आणि कोणी शेतकऱ्याला गोमाता खरेदी करायची, त्या शेतकऱ्यांनी दुसरीकडे कुठं कॉन्टॅक्ट झाला असलं तरी आपल्या फार्मवरती एकदा व्हिजिट द्या. किमती व्यवस्थित वाटल्या, व्यवहार व्यवस्थित वाटला तरच व्यवहार करा. आल्यानंतर कोणालाही बळजबरी नाही की आमच्याच फार्मवरून गाई घ्या. कोणी शेतकऱ्यांनी घ्या नका घेऊ. एकदा फार्मवरती माहितीसाठी म्हणा किंवा गायांच्या किमती जाणून घेण्यासाठी म्हणा, आमच्या फार्मला 100% व्हिजिट करा. आज तारीख 22, आज पाडवा आहे. आज पाडव्यानिमित्त आपण सर्व शेतकऱ्यांना जी ऑफरमध्ये गाया दाखवल्यात त्याप्रमाणे आज पाडव्यानिमित्त संध्याकाळपर्यंत कुणी जरी बुक केल्या व्यवहार गायांचा केला तरी हाय त्या किमतीत गाई दिल्या जातील. आणि जर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून गाई जर पसंत असेल तर मला स्क्रीनशॉट टाका, माझे संपर्क करा दिलेल्या नंबरवरती. आणि
गाईचा नंबर सांगा, आपण व्यवहार झाल्यानंतर तुम्ही जे त्यांना कोणाला यायला जमणार नसेल त्यांनी टोकन टाकलं 5-10 हजार रुपये, त्यानंतर काय ट्रान्सपोर्ट खर्च असेल त्यांना सांगून त्यांच्या घरी गेल्यानंतर आपल्या गाडीवाल्याबरोबर त्यांनी आम्ही ज्या पद्धतीने गाईचं सांगितलं आहे, शांत समाधान, गाभण गाय किती दिवसाची सगळी टोटल खात्री करायची आणि मगच आमच्या गाडीवाल्याबरोबर पेमेंट द्यायचं आहे. आपल्या फार्ममध्ये ज्या गाभण गाई दाखवल्यात आपण त्या सडमुखी आणि अंगपडीच्या पूर्ण गॅरंटीत आपण गाई देणार आहोत. आणि जी वेलेली गाय असेल त्याची 2 टाईम 4 टाईम मिल्किंगचा व्हिडिओ पाठवला जाईल किंवा व्हिडिओ कॉलवर दाखवली जाईल किंवा जर समोर कोणी आला तर त्या सर्व शेतकरी पशुपालकांना आपण राहण्याची खाण्याची पूर्ण व्यवस्था आपल्या फार्मवरती केलेली आहे. तर सर्व शेतकऱ्यांना दिवाळी आणि पाडव्याच्या परत एकदा हार्दिक शुभेच्छा. तर आपला गिरप्रेमी हा चॅनल आहे, सर्व शेतकऱ्यांनी पशुपालकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. आणि यानंतरचा लोड एक 4-5 दिवस दिवाळीमुळं ह्याच गाई 4-5 दिवस राहणार आहेत, म्हणजे त्यानंतर 4-5 दिवसानंतर आपल्याकडे जो नवीन लॉट आहे तो लॉट उतरणार आहे. जय श्रीराम, धन्यवाद.